आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान द्वेषित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांचा सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा। रसिक हो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे वाघाची डरकाळी, सिंहाची शिवगर्जना, छत्रपतींचा दगदगता इतिहास। पण तोच इतिहास काढायला निघालेत आपल्याच मातीतील आपलीच माणसं, पण त्याच माणसांना गाढायला श्री सूर्यकांत सावंत लिखित विनोदी शैलीत साकारलेलं एक वगनाट्य म्हणजेच आपलीच मारती आपली माणसं। त्रिवार मुजरा। महाराज आणि त्यांचे पराक्रम, शिवरायांचा 8वा प्रताप। त्यांचा पराक्रम आठवला की शरीरावर रोमांच फुटतो, अंगावर शहारे उमटतात। महाराजांनी श्री रायरेश्वराच्या शिवपिंडीवर तलवारीच्या धारेने स्वतःच्या करंगळीला समशेर लावून रक्ताचा अभिषेक केला, हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली। त्याच हिंदवी स्वराज्य संस्थापकाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा। आणि त्यांनी सोबत घेतलेले शूर लढवय्ये मावळे, तानाजी मालुसरे, पालकर, संताजी, धनाजी आणि रणधुंजार बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाला 5000 सैन्याची फक्त लढणारे 7 रणवीर, वेळात मराठे वीर दौडले साथ, वेळात मराठे वीर दौडले साथ।
तुझी पण टाकील बदलून नाही उठत मला बसा कुणाची हाय काय करायची कुणाचीच नाही अहो साबणाची करतोय मी साबणाची करतोय अहो एवढंच काय रिंगीच्या साबणाची बी करतोय सध्या अंगांगाची करतोय हाय काय कुणाची करायची अहो मस्त आणि करतो दाढी असल तर कोयत्याने बी करतो या अरे हाय काय कुणाची करायची उद्यानी करतो बसून बी करतो एवढंच काय अहो झोपून बी करतो या एकदम उजेड आल्यासारखं वाटलं कोण येते तरी कोण हा नवं गिराईक भेटलं पण असा फुंकट मुरडर कोणतरी नकले नार येते या काय मगते या काय लचकते या तिची कंबार अशी काय लचकाया पाहिजे अशी काय लचकाया पाहिजे की न्या बघा तिची कंबार अशी काय रगडतो या अशी काय रगडतो या सर्गातली अप्सराच जणू मी का अप्सरा नाही होय माझे नाव काय काय नाव आहे तुझं माझे नाव जिलेबी आईला नाव तर एकदम गोड आहे आणि तू सध्या गोड आहेस बघ मग जिलेबीची चव चाकाया काय हरकत नाही बघू का टेस्ट करून बघतो की मी काय जिलेबी नाही हलवाईच्या दुकानातली नको 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 अगं रडू नको ना माझी बाई आईला साऊंड वाढला अगं थोडा कमी कर कमी कर कमी कर माझं नाव आहे जिलेबी जिलेबी तुझ्यामुळे मी पण कशी बोलते अजून तू काय बोलला मला मी काय बाय नाही अगं तसं नवं ग माझे बाय तुला नव्हता रोमॅन्स कळतच नाही बघ कळतं की रोमन घालाया काम करू ते घराच्या खाली जाऊ एखादी झाडी बघू आणि मग गेलो की रामवाड रामवाड म्हणजे रोमन झाडाच्या माग करते तू मग तुम्ही आपल्याला बघायला नको ना असं म्हणतो आपण जाऊ की
गडावरती जाऊन बसूया. आता थोडं बरं वाटतं. अहो, अजून काय काय बघायचं राहिलंय? हे बघ, हत्ती तलाव पाहिला, रायगडावरील मेघ डबरी पाहिली, शिवकाळी बाजारपेठ पाहिली, अंधार कोठडी आणि टकमक टोकी पाहून झालं. बाई बाई, बाई कुठे आहे बाई? कोण बाई? पुरुषाची जात. बाई म्हटलं की लागले लगेच टकामका बघायला. अहो, मी त्या टकमक टोकावरच्या वाऱ्याबाबत बोलणार होते. असं होय, मग सांग ना काय ते. बाई बाई, पुन्हा बाई? कुठे आहे बाई? अहो पुन्हा ऐकून तर घ्या. त्या टकमक टोकावरचा वारा किती सुसाट घुंगावत होता ना. हो ना, तेव्हा धाडस पाहिलंय तुझं मी. 15-12 शिरल्याबरोबर जन्मलायला लागली. वेळीत मला बिलगली नसतीस तर त्या टकमक टोकावरून तुझाच परिणाम झाला असता. अहो, चला दुर्गा, तुम्ही पुरुष ना नेहमी स्त्रियांच्या मामावर बोट ठेवता बरं. अगं हो, गडावर येताना आपण हिरकणी बुरुज सुद्धा पाहिला होता. हो ना, किती धाडस तिचं. आपल्या मुलाला स्तनपान करण्याकरता बुरुजावरून खाली उतरले आणि मुलाला जवळ घेऊन स्तनपान सुद्धा केलं. आणि हो, उद्या आपल्याला मूल झालं आणि तू कुठे ऑफिस मध्ये अटकलीस तर काय करशील? मी सुद्धा येईन पटकन. हो ना, कशाने? रिक्षाने की टॅक्सीने? कळलं बरं मला तुमच्याकडून ना. हो, पण स्त्री शक्ती काय आहे हे त्या काळी हिरकणीने दाखवून दिलंय. फार झालं आता. आता कुठं जाऊया? आता फक्त भवानीकडे राहिलाय. चला मग. अगं हो, जाऊया, पण सावकाश. फार अवघड आहे, अरुंद वाट आहे. एका बाजूला खोल दरी आणि एखादी खारुताई सळसळत आली तर पटकन साड्याने उडी मारली आणि तू मला मिठी मारली तर दोघांचाही जयराम श्रीराम झाला समज. अहो, अरे नावलेल्या का खाली काय शोधतेस रे? अरे रांडेच्या सगळ्या खालीच असता. वर काय असता? फुटलेला कपाल. आपण म्हणणं बरोबर आहे म्हणा. वर काय हाय? काय तर सगळं खालीच आहे. होय तर. पण मी काय म्हणतो, काय खाली हाय म्हणतोस, पण खाली काय हाय? अरे मी फणी शोधताय, फणी. आता तरी कल्ला काय? कल्ला हा कल्ला. पण मला सांग, तुझ्या डोसकीवर एक केस बी नाही, मग फणी कशाला? अरे डोसकीवर कॅश नसलं म्हणून काय झालं? फणीचा काही एकच उपयोग आहे. अरे खरा खरा खाजवायला सुद्धा फणी वापरतात. पण केस एक बी नाही, पण खाजवणार काय तू? हाय तिच्या. अरे डोसक्यावर कॅश नसलं म्हणून काय झालं? अरे फणीनं काय बी खाजवता येतं. डोसकं खाजवता येतं. अरे ऐकून तर घे. आणि खाजवायला मिळतं. अजून काय काय खाजवायला मिळतं. आणि बघ, उद्याच्या कशास खाज लागली. हा? कशास म्हणजे कुठं पण तर पण खाज लागली तर त्याला ताबडतोब दवा भेटत नाही.
तर तेव्हा हाच खाजवायची फणी, हाच रामबाण उपाय आहे. काय भारी नाही का मग काय रामबाण उपाय शोधून काढलाय मग गावली काय तुझी फणी अरे गावली नाही, गावला गावला. काय रे? अरे फणी म्हणजे काय नुसता कलवा नाही, मग काय अरे फणी म्हणजे मूर्ख. काय इंग्रजीत मूर्ख म्हणते असं काय आणि मला मूर्ख मिळाला. मूर्ख मिळाला होय. आपण कुठं आहे मग तू हा काय? कुठं आहे अरे हा काय? अरे कुठं आहे अरे हा काय माझ्या समोर उभा आहे? काय